सुखाचा निवास, फुलांच्या गंधात जीवनाचा श्वास, पानांच्या सळसळीत गीतांची लय, हाच खरा आनंद, हाच खरा ठाव, हाच खरा आनंद, हाच खरा ठाव. निसर्ग हा सखा शब्दांशिवाय बोलतो, पानांच्या कुजबुजेत मन हलके होतो, सावली देतो, आशा पेरतो, तोच खरा सोबती जो प्रत्येक क्षणात साथ देतो, प्रत्येक क्षणात साथ देतो. नमस्कार, मी स्वराली दीपक जगताप, इयत्ता 6वी, राधेश्याम एन अगरवाल टेक्निकल हायस्कूल बारामतीची विद्यार्थिनी. सर्व मान्यवर, शिक्षक, पालक आणि माझ्या प्रिय मित्रांनो, आज मी आपल्यासमोर निसर्ग आपला सोबती या विषयावर बोलणार आहे. निसर्ग म्हणजे काय? फक्त झाडं, फुलं, पक्षी, नद्या आणि पर्वत? नाही. निसर्ग म्हणजे जीवनाची शाळा, शांततेचा स्रोत आणि आपला खरा मित्र. निसर्ग आपल्याला प्रत्येक क्षणी काही ना काही शिकवत असतो. झाडं आपल्याला निस्वार्थपणे फळं, फुलं आणि सावली देतात. पक्षी आपल्याला स्वातंत्र्याची आणि एकतेची शिकवण देतात. नदी सतत वाहत राहते, ती आपल्याला सांगते की जीवनात थांबू नका, पुढे जात राहा. आपण जेव्हा थकतो, तणावात असतो, तेव्हा निसर्गात एक फेरफटका मारला की मन अगदी प्रसन्न होतं. हिरवळ, पक्ष्यांचा किलबिलाट, वाऱ्याची झुळूक, हे सगळं आपल्याला मानसिक शांतता देतं. म्हणूनच आजच्या धकाधकीच्या जीवनामध्ये निसर्गोपचार ही संकल्पना लोकप्रिय होत आहे. मित्रांनो, निसर्ग आपला सोबती आहे, पण आपण त्याचा योग्य सन्मान करतो का? प्लास्टिकचा वापर, जंगलतोड, प्रदूषण हे सगळं निसर्गाला त्रास देतं. पण आपल्याला जर निसर्गाशी मैत्री ठेवायची असेल तर त्याचं रक्षण करणं ही आपली जबाबदारी आहे. निसर्गात एकपणा नाही, तो विविधतेचा उत्सव आहे. निसर्गात प्रत्येक गोष्ट वेगळी आहे, पण सगळ्या गोष्टी एकत्र राहतात. झाडं, प्राणी, पक्षी, कीटक सगळे एकमेकांवर अवलंबून आहेत. हीच विविधता आपल्याला शिकवते की समाजात प्रत्येक व्यक्ती महत्त्वाची आहे. रोज आपण थोडा वेळ निसर्गात घालवला, झाडं लावली, पाण्याची बचत केली तर निसर्ग आपल्याला अधिक प्रेम देईल. निसर्गाशी नातं हे केवळ पर्यावरणासाठी नाही, तर आपल्या आत्मिक सुखासाठी सुद्धा आवश्यक आहे. निसर्ग हा केवळ आपला सोबती नाही, तो आपला गुरु आहे, आपला आरसा आहे. त्याच्याकडून आपण प्रेम, सहनशीलता आणि समर्पण शिकतो. म्हणूनच चला मित्रांनो, आपण निसर्गाशी मैत्री करूया आणि त्याचं रक्षण करूया. पण मित्रांनो, निसर्गाशी आपलं नातं हे केवळ सौंदर्य किंवा विश्रांतीपुरतं मर्यादित नाही, तर हे नातं आहे अस्तित्वाचं. आपण श्वास घेतो, अन्न खातो, पाणी पितो, हे सगळं निसर्गाचं देणं आहे. म्हणूनच निसर्गाशी आपलं नातं हे उपकारांचं नाही, तर कृतज्ञतेचं असावं. आपण भारतात राहतो, जिथे लाखो शेतकरी निसर्गावर अवलंबून आहेत. पाऊस, माती, सूर्यप्रकाश हे सगळं जर संतुलित नसेल तर अन्नधान्याचं उत्पादन थांबतं. म्हणूनच निसर्गाचं संतुलन राखणं हे केवळ पर्यावरण प्रेम नाही, तर आपल्या देशाच्या अन्न सुरक्षेचं काम आहे. आज आपण हवामान बदल, ग्लोबल वॉर्मिंग, जंगलतोड यांसारख्या समस्यांना सामोरे जात आहोत. हे संकट दूर करण्यासाठी केवळ सरकार किंवा वैज्ञानिक नाही, तर प्रत्येक नागरिकाला पुढे यावं लागेल. थोडं पाणी वाचवणं, प्लास्टिकचा वापर कमी करणं, झाडं लावणं या छोट्या कृतींमधून सुद्धा मोठा बदल घडू शकतो. मित्रांनो, आपल्या भारतीय संस्कृतीत निसर्गाला देव मानलं आहे. वटपौर्णिमा, तुलसी पूजन, नदी पूजन हे सगळं निसर्गाशी आपलं आध्यात्मिक नातं दर्शवतं. पण आज आपण या परंपरांना केवळ विधीपुरते मर्यादित ठेवतो. पण जर त्यामागचं तत्वज्ञान आपण समजून घेतलं तर निसर्गाशी आपलं नातं अधिक गहिरं होईल. पृथ्वी संतरणात संतूनः पुण्येन पुण्येन वातः, पुण्येन अदुष्ट पुण्य पृथ्वी पुण्येन संतूनः. अर्थातच काय, तर आपल्या चांगल्या कर्मांनी पृथ्वीची शुद्धी होवो, आपल्या चांगल्या कर्मांनी जलाची शुद्धी होवो आणि आपल्या चांगल्याच कर्मांनी शुद्ध पृथ्वीची शुद्धी होवो. निसर्ग आजच्या तणावग्रस्त जीवनात निसर्ग हे एक औषध आहे. म्हणूनच अनेक मानसोपचार तज्ञ सांगतात की निसर्गात वेळ घालवणं हे आपल्या आत्मिक आरोग्यासाठी अत्यंत उपयोगाचं आहे. निसर्गाशी मैत्री म्हणजे स्वतःशी मैत्री. निसर्ग आपला आरसा दाखवतो. झाडं सांगतात वाढा पण नम्र राहा. नदी सांगते अडथळे आले तरी वाहत राहा. सूर्य सांगतो उजेड द्या पण जळवू नका. मित्रांनो, आपण जर निसर्गाशी मैत्री केली तर आपण स्वतःला अधिक चांगल्या प्रकारे समजू शकतो. म्हणूनच चला मित्रांनो, आपण निसर्गाशी नातं नव्याने जोडूया, झाडं लावूया, पक्ष्यांना दाणे टाकूया, प्लास्टिकचा वापर कमी करूया आणि महत्त्वाचं म्हणजे निसर्गात वेळ घालूया. कारण निसर्ग आपला सोबती आहे. तो आपल्याला शिकवतो, समजतो आणि प्रेम देतो. बिनभिंतीची उघडी शाळा लाखो इथले गुरु, बिनभिंतीची उघडी शाळा लाखो इथले गुरु. झाडे वेली पशु पाखरे यांशी मैत्री करू, झाडे वेली पशु पाखरे यांशी मैत्री